फक्त 5 दिवसात आम्ही केली उज्जैन, ओमकारेश्वर अशी 3 ज्योतिर्लिंगे आणि 7 देवस्थान। तर पुण्यावरून बाय रोड कारने प्रवास करत कन्नड घाटामधून एमपी बॉर्डर कडे निघालो। रस्त्यात बरेच सीएनजी पंप आहेत आणि त्यामुळे पूर्ण प्रवास सीएनजी वर आरामात होतो। रात्री आणि दिवसभर गाडी चालून आम्ही आलो ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग येथे आणि येथे आम्ही मंदिराजवळ पहिला स्टे केला आणि सकाळी नर्मदा काठी असलेल्या श्री ओमकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले। ओमकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या समोरच आहे श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंग आणि ह्या मंदिराच्या दर्शनाशिवाय तुमची ओमकारेश्वरची यात्रा पूर्ण होत नाही। तर मग काय, आम्ही दर्शन घेऊन निघालो उज्जैनला आणि उज्जैनला जाताना वाटेमध्ये शनी नवग्रह मंदिर लागते, ज्याचे आवर्जून दर्शन घ्या। उज्जैनला आल्यावर पहिल्यांदा नियमानुसार श्री कालभैरवाचे दर्शन घ्यावे लागते, मगच महाकालाच्या दर्शनाला जायचं। रात्री उशिरा आमचे श्री कालभैरवाचे दर्शन झाले आणि आम्ही उज्जैनमध्ये ट्रिपचा दुसरा स्टे केला व सकाळी उज्जैन नगरीचा राजा म्हणजे श्री महाकाल ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला निघालो। महाकालाचे दर्शन घेतल्यामुळे आमची उज्जैनची ही ट्रिप 50% सक्सेसफुल झाली होती। पुढे आम्ही निघालो उज्जैन पासून 100 किलोमीटर असलेल्या श्री बगलामुखी देवीच्या दर्शनाला। हे प्राचीन मंदिर आहे, देवीचे स्वरूप खूपच सुंदर आहे। दर्शन घेऊन आम्ही रिटर्न उज्जैनला आलो। उज्जैन मध्ये रिटर्न आल्याच्या नंतर आम्ही तिसरा स्टे उज्जैन मध्येच केला। सकाळी फ्रेश होऊन रिटर्न पुण्याच्या दिशेने निघताना उज्जैन मध्ये असलेल्या शक्तीपीठ असलेल्या गडकालिका देवीचे दर्शन घेतले आणि उज्जैन नगरी सोडत महाराष्ट्रामध्ये पोहोचलो। इथे हायवेवर आम्ही एका लॉज मध्ये ट्रिपचा चौथा स्टे केला व सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले। हे 12वे ज्योतिर्लिंग आहे। येथून फक्त 1 किलोमीटर अंतरावर जगातील सर्वात मोठे आश्चर्य असणारे कैलास मंदिर आहे, जे 200 वर्ष 4 लाख टन दगड कोरून बनवलेले मंदिर आहे आणि हे आमच्या ट्रिपचे शेवटचे म्हणजेच 9वे देवस्थान होते आणि या 5 दिवसाच्या पूर्ण ट्रिपचा पर पर्सन खर्च हा आम्हाला 7400 रुपये आला। तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय श्री महाकाल।